वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वतीचा हा दिवस असतो आणि सरस्वती माता म्हटली म्हणजे आपल्याला माहिती आहे की विद्येची देवता ही सरस्वती माता असते. त्यामुळे वसंत पंचमी 23 जानेवारीला शुक्रवारी आहे. प्रत्येकाने घरामध्ये वसंत पंचमी हा दिवस साजरी करायचा आहे. त्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी उपाय करायचा असतो, कारण सरस्वती माता विद्येची देवता असल्यामुळे आपल्या मुलांनी पुढे जावं, भरपूर शिकावं अशी प्रत्येक आईची वडिलांची इच्छा असते. तर त्यामुळे या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करून, सरस्वती मातेला नैवेद्य दाखवून आणि काही जर आपण सोपे उपाय केले, प्रत्येक आईने मुलांसाठी जर हे काही उपाय केले तर मुलांची त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती होते, त्यांना अपयश येत नाही. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर पुस्तक, हातामध्ये पुस्तक, वीणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. तर बघा, दर महिन्याला पंचमी तिथी येत असते. त्यातल्या त्यात ही जी आहे ही वसंत पंचमी असते आणि हा दिवस खरंच अत्यंत महत्त्वाचा आहे. सरस्वती माता बघा, सरस्वती मातेच्या हातात पुस्तक असतं, वीणा असतात, मोरपीस असतो आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहे, सरस्वती मातेचं जर आपण पूजन केलं, बघा मुलांच्या अभ्यासासाठी मोरपिसाचे पण उपाय सांगितले असतात, कारण माता सरस्वतीसोबत नेहमी आपण मोर बघतो. म्हणून मोर हे सुद्धा एक विद्येचं कुठेतरी प्रतीक मानलं जातं, मोराचा पीस. म्हणून तो मुलांच्या स्टडी टेबलच्या इथे किंवा मुलं जिथे अभ्यास करतात तिथे मोराचा पीस जो आहे तो ठेवला जातो. तर त्यामुळे आपल्याला बघा वसंत पंचमी ही साजरी करायची आहे. खरंच हा महत्त्वाचा दिवस आहे, नक्की साजरी करा. तर या दिवशी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले बघा पिवळे वस्त्र किंवा पांढरे रंगाचे वस्त्र जे आहे तर ते घालायचे आहे. आणि त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, शक्यतो फोटो सगळ्यांकडे असतो, किंवा बघा सरस्वती मातेची मी तुम्हाला सोबत रांगोळी दाखवते. याला कोणी रांगोळी म्हणतं किंवा सरस्वती मातेचा हा मंत्र असतो, याची सुद्धा आपल्याला पूजा केली जाते. माझ्या देवघरामध्ये अशीच हे सरस्वती मातेची जी रांगोळी आहे, हा मंत्र आहे, याची मी रोज पूजा करत असते. ठीक आहे. तर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तुम्ही प्रिंट पण काढू शकतात. साधा अगदी कागदावर प्रिंट काढून तो देवाराजवळ ठेवून तुम्ही पूजा करू शकतात. पाटावर पिवळं वस्त्र ठेवा, त्याच्यावर फोटो ठेवायचा आहे किंवा ही जी रांगोळीचा आपल्याला छापा मिळतो तो ठेवायचा आहे. त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप याने आपल्याला ओवाळायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं फूल हे माता सरस्वतीला आपल्याला अर्पण करायचं आहे. तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे. त्यानंतर बघा या दिवशी हवन सुद्धा केलं जातं. म्हणजे अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने पंक्तीमध्ये कापूर जाळून तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र म्हटला, ओम श्री सरस्वते नमः स्वाहा, ओम श्री सरस्वते नमः स्वाहा किंवा ओम श्री सरस्वते नमः, ओम श्री सरस्वते नमः, हे कापूर पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर तुम्हाला सरस्वती मातेची आरती करायची आहे. आणि या दिवशी शक्यतो सगळ्यांनी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. आता पिवळ्या रंगाचे कपडे का घालतात बघा, माता सरस्वती यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. एवढंच नाही तर पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणत असतो. सूर्याची किरणे बघा पिवळी असतात, तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अंधार जाऊन उजेड येण्यासाठी त्याची मदत होत असते. म्हणून पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्यानंतर या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू जे आहे ते पण तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून ते आपल्याला खायचे आहे. तर असा हा वसंत पंचमीचा दिवस खूप साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी अंघोळीच्या वेळेस पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे, गंगाजलचे 2 थेंब टाकायचे आहे. कुठल्याही शुभ दिवशी मी आवर्जून सांगत असते की पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करत जा. कारण काय आहे, याच्यामुळे आपल्याला शरीराला लागलेली जी काही वाईट गोष्टी, करणी बाधा, ज्याचा काही वाईट परिणाम झालेला असेल तो धुवून निघतो आणि मग आपण जे सेवा करतोय त्या दिवशी जे उपाय करतोय त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं. म्हणून आपण केलेल्या सेवेचं, आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. तर बघा, जसं मी सांगितलं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहे आवर्जून आणि कुठल्या चुका टाळायच्या आहे, ज्या आपण माणूस बघा चुकून करून देतो, आपल्याला माहीत पण नसतं की या चुका आहेत. तर सगळ्यात पहिले वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे. या दिवशी अंघोळ केल्याशिवाय काही तुम्ही खाऊ नका, पिऊ नका, पाणी वगैरे काही नाही. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अंघोळ झाल्यानंतरच तुम्हाला पाणी प्यायचं आहे, काही खायचं आहे. ठीक आहे. यानंतर या दिवशी झाडं वगैरे तोडायची नाही आहे.
ठीक आहे. कुठलंही छोटं मोठं झाड रोपटं जे आहे ते तुम्हाला तोडायचं नाही, पानं फुलं जे आहे ते तोडायचं नाही. पूजेसाठी तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा. ठीक आहे. यानंतर या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेला प्रिय अशा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे आहे, ते शुभ मानलं जातं. चुकून सुद्धा काळे वगैरे कपडे जे आहे ते घालू नका. काळा रंग हा आपण अगदी म्हणजे संक्रांतीला वगैरेच घालतो. बाकी कुठल्याही शक्यतो पूजांमध्ये अगदी 1-2 बोटावर मोजण्या इतक्या पूजा आहे ज्यावेळेस आपण काळे कपडे घालतो, पण वसंत पंचमीच्या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही काळे कपडे घालू नका. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. मांसाहार, मद्यपान, व्यसन हे टाळले गेले पाहिजे. प्रत्येक शुभ दिवशी हा कमीत कमी हा एक नियम तर पाळलाच गेला पाहिजे. काही लोक बघा कांदा लसूण खात नाही, एवढं ते कडक पाळतात. मग त्यातल्या त्यात आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार टाळायचा आहे. ही गोष्ट तर आपण भले कांदा लसूण तुम्ही खाल बाकी व्हेज भाज्यांमध्ये, पण मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी विद्येचा कुठल्याही प्रकारे अपमान करू नका. पुस्तकाला वह्यांना काही पाय वगैरे लागले हे तर नियम नेहमीच पाळला गेला पाहिजे. लहान मुलांना पण लहानपणापासूनच सांगत जा की समजा चुकून वहीला पुस्तकाला कशाला पाय लागला तर आपल्याला पाय पडायचे आहे, नमस्कार करायचा आहे चुकून लागला तर. आणि पुस्तकांवर वह्यांवर कुठल्याही विद्येच्या गोष्टींवर राग काढायचा नाही, फेकायचे नाही पुस्तक वगैरे अजिबात नका. बघा याचा खूप मोठा वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावा लागेल. कारण बघा यामुळे तुमच्या अभ्यासात प्रगती थांबेल, तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम येतील. कारण विद्या हीच सगळ्यात मोठी आपली प्रॉपर्टी असते. आपलं जर डोकं शार्प असेल ना, मग आपण जगाला कोणालाही घाबरायची आपल्याला गरज नसते. आपण म्हणजे कोणत्याही परिस्थितीतून आपण पुढे जातो. म्हणून बघा या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यानंतर कोणत्याही प्रकारचे वाईट शब्द या दिवशी बोलायचे नाही आहे. यानंतर माता सरस्वतीची तुम्हाला यथाशक्ती पूजा करायची आहे. सरस्वती मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कोणाचा अपमान करू नका, मोठ्यांचा अपमान करू नका. ठीक आहे. यानंतर बघा रागाराग, चिडचिड, घाणेरड्या शिवीगाळ वगैरे या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे. बघा एक साईडला आपण शिक्षण म्हणतो, दुसऱ्या साईडला असे जे हे भांडण तंटे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या असतात. तर त्यामुळे आपण अशा शुभ दिवशी तर या गोष्टी अजिबात करायच्या नाही, खोटं बोलायचं नाही आहे. आणि ज्या घरामध्ये विद्यार्थी आहे, प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी असतात, मोठे असू द्या की छोटे असू द्या, त्यांनी तर या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायचीच आहे. नक्की करा. आणि सरस्वती मातेचा मंत्र म्हणा, सरस्वती मातेचे जे काही मंत्रस्तोत्र असतील ते या दिवशी तुम्ही यूट्यूबला लावा, चालेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने प्रत्येक मुलासाठी हा उपाय करायचा आहे. मुलं मोठे असतील ते स्वतःसुद्धा करू शकतात. याचा सेपरेट व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी आणेल. बघा मुलांच्या जिभेवर तुम्हाला मधामध्ये एक तर बोट बुडवून किंवा तुळशीची काडी जी असते, तुळशीच्या रोपट्याची जी पानाची थोडीशी काडी असेल, फार मोठी लागणार नाही, ती बुडवून किंवा तुम्ही दर्भाची काडी किंवा सोन्याचं कानातलं किंवा अंगठी असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ते मधामध्ये बुडून मुलांच्या जिभेवर तुम्हाला ऐम काढायचा आहे, सरस्वती मातेचा बीजमंत्र. आणि मुलं बघा छोटे असतील तर आईने मुलांसाठी करा, वडिलांनी केला, कोणीही केलं तरी चालेल. आणि मुलं मोठे असतील त्यांनी स्वतःसाठी केला तरीसुद्धा चालेल. हा अतिशय बघा दर महिन्याच्या पंचमी तिथीला हा उपाय जर केला तर मुलांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनते. मुलं जे आहे ते एक पाठी बनतात. वारंवार काही मुलं बघा खूप चंचल असतात, ते म्हणजे एक वाक्य वाचतील लगेच इकडे तिकडे काय चाललंय बघतील. आजकाल मुलं असेच असतात. म्हणजे आपल्या वेळेसचा थोडा काळ जो आहे तो वेगळा होता, पण आजकाल हट्टी, त्यानंतर चिडचिडे मुलं हे आहेत सगळीकडे. तर त्यामुळे मुलांच्या जिभेवर दर महिन्याच्या पंचमी तिथीला आणि त्यातल्या त्यात ह्या वसंत पंचमीला तर तुम्हाला ऐम हा बीजमंत्र काढायचाच आहे. तर बघा हा वसंत पंचमीचा दिवस अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना साजरी करायचा आहे. कारण जिथे विद्या आहे तिथेच त्या घराची सगळी प्रगती होत असते आणि प्रगती कोणाला नको असते. तर त्यामुळे आपल्याला घराची प्रगती पाहिजे असेल तर सरस्वती मातेचा हा महत्त्वाचा दिवस नक्की साजरी करा. तर वसंत पंचमीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.